हे बघा, हे केशरचं झाड आहे आंब्याचं. आणि हे झाड काय एवढं मोठं नाही आहे, अगदी छोटंच झाड आहे. आणि त्याला आंबे आल्यात, पण यंदा जरा बारीक आंबे आहेत. हे एकदा पाऊस पडला की अगदी भरपूर मोठे आंबे होतील, पण त्याला एकदा पाऊस पडायला लागतो. आणि म्हणजे पहिल्याच पावसाचं तोंड हे का पाडायला लागतं बघा केशर. म्हणजे आणि आंबा पिकला, पूर्ण पिकला, तरीही एकदम कडक असा हा आंबा राहतो, हा केशरचा. अशा आमचे 5-6 आंब्याची झाड आहे. आणि यंदा कसं आहे, फूट ही शेंड्याला अशी फूट होती ना, ती फूट झाल्यामुळं आंबे खूप कमी लागलेले आहेत. असा गावाकडचा असा गोड मेवा असा म्हणजे खायला अगदी महिनाभर भेटतो, कंटाळा येत नाही. आणि असं वाटतं वर्षातून एकदा आंबे येतात म्हणून खूप खाऊशी वाटतात. इथं बघा, इथं लगेच शेजारीच फणसाचं झाड आहे. हे फणसाचं झाड ना, ज्यावेळेस आंबे पिकन त्याच वेळेस हे फणस बी पिकतात. मग पंचायत होती, आंबे खायचे की फणस खायचा. म्हणजे असा गावकडचा मेवा आहे बघा. आणि तो अगदी भरपूर फणसं लागल्यात. म्हणजे कमीत कमी पहिल्या वेळेस एकच लागलं होतं, त्याच्या दुसऱ्या वर्षाला 2 लागली. आणि ह्या वेळेस 5-6 फणसं लागलेली आहेत. आणि फणसं बी खूप मोठाली आहेत. हे बघा, हे बी झाड काय म्हणजे आता बरेच वर्ष गावरान फणस आहे हा. आणि ह्याला हे बघा अशा उलट्या चपला टांगलेल्या आहेत. उलट्या चपला का टांगायच्या, कारण की उलट्या चपलांनी काय होतं, गळत वगैरे नाही आहे फुलं, त्याच्यामुळं त्या उलट्या चपला टांगतात. आणि हो का, आता इथे एकाच जागी अशी 3-3 फणसं आहेत. हो का, एक छोटं, एक 2 मोठी आहेत. आणि परत वरती बी आहे बघा. हे बघा, अशी फणसं लागले छान. आणि परत तिकडं बी एक आहे. आणि त्याच्यावर एकदम छोटे आहेत, तुम्हाला दिसतं का नाही, 2 आहेत बघा. अशी मस्त म्हणतात ना, गावाकडचा गावरान मेवा, गावाकडचा गावरान मेवा खायला हा गावालाच यावा. दुसरीकडं तुम्हाला कुठंच भेटणार नाही. पण खरा गावाकडचा मेवा हा गावरान, हा गावालाच भेटतो बघा. म्हणजे असा मेवा आहे. आणि शेतकऱ्याला कसा असा मेवा खायला भेटतोच. म्हणजे शेतकरी त्याच्यातच खूप समाधानी असतो. अशा पद्धतीचा हा मेवा अगदी आंब्याचा. आणि हे आंब्याचं झाड त्याच्या शेजारीच. आणि झाड बघा हा खोड केवढंच आहे, असं एवढंच आहे, आपल्या 2 ताडात कसं एवढंच खोड आहे, जास्त मोठं नाही. आणि आंबे बी लागल्यात त्याला बरेच. आणि आता मागं बी गोठ्याचं बी झाड आहे, मी तुम्हाला दाखवेन, ती बी खूप छोटी छोटी आहे बघा. आणि हा गावाकडचा मेवा तुम्हाला कसा वाटतो, येणार ना गावाकडच्या मेवा खायला तुम्ही नक्कीच बघा एकदा येऊन, कसा वाटतो तुम्हाला हा गावाकडचा मेवा. आणि या खायला एखाद दिवशी. आता इथं बघा, खूप छोटं झाड आहे, जास्त मोठं नाही, तुम्ही म्हणता छोटं झाड आहे, अगदी एवढंच झाड आहे, त्यालासुद्धा लागलेले आहेत अगदी मोठ्या मोठ्या केशरचा आंबा आहे हा. अगदी केशर म्हणजे इतका गोड, खूप गोड केशर आंबे सगळेजण लावतातच असा हा केशर आहे. अगदी गोड केशर आहे. आणि चव बी अप्रतिम. आणि पिकलं तरी तो पूर्ण आंबा असा कडकच्या कडक. आणि त्याच्या खोड अशीच लावलेली झाडाचं. हे बघा, नारळाची पानं आता तरी कधी काढून टाकत नाही, पावसाळ्यात कधी नारळीचा वेल पान लागलं तर विकत आणायला नाही लागतं. गावाकडं कसं आहे, सगळ्या गोष्टी भेटतात, शेतात भेटतात, घराच्या शेजारी बी असतात. म्हणजे प्रत्येक गोष्ट माणूस लावतो. आता इथं त्याच्या शेजारीच एकच मिरच्याचं झाड आहे बघा. हे मिरच्याचं झाड बी खूप दिवसाचं झाले, अगदी 7-8 महिन्यात झाले, पण बघा त्याचा कलर किती छान आहे. झाड बी हिरवंगार आहे. आणि हे बघा, त्याच्या मी वारंवार मिरच्या अशा तोडून नेलेल्या आहेत. आणि मिरचीसुद्धा आहेत. हे बघा, म्हणजे म्हणतात ना गावाकडं मेवा तर भेटतो, अगदी लवंगी मिरची म्हणतात ना, झणझणीत तिखट हा गावरान ठसका, तो सुद्धा भेटतो बघा. हा गावरान ठसका गावाकडं कधीच कमी पडायचा नाही. अगदी फुलं बी छान आलेत बघा. म्हणजे याला चालूच असतात मिरच्या. अगदी 7-8 महिन्याचं झाड झालं आहे, पण अगदी हिरवंगार आहे बघा. चला, आता मी गोठ्यात आलेली आहे का, गोठ्याचं टायमिंग झालेलं आहे.
आणि आता मुक्त गोठ्यात गुरांना बघा कुटी घेऊन गेलेले आहेत ही दोघंजण. यांना आता कुटी टाकणार. गाया निघाल्यात मुक्त गोठ्यातून खाली. बघा नेमका जाग्यावर जाणार बरं का या गाया. त्यांचा दाराचा टायमिंग झाला म्हणल्यावर त्या चालल्या. अगदी प्रत्येकजण आपापल्या जाग्यावर थांबणार. बघा आता इथं आहे छोटं. आता तुम्ही म्हणता नाही हौद का लावलं. हौद लावायचं एकच कारण आहे, कारण की इथून जनावरं जातात. आणि हे झाड खूप छोटं होतं ना, त्यावेळेस ह्या झाडाला एकदा दोनदा खाल्लेलं आहे बघा. हे बघा असे शेंडे काय काय. पण का खाल्लं तरी काय प्रॉब्लेम नाही, कारण की आपण शेंडे मोडूनच टाकतो. शेंडे मोडले ना म्हणजे चांगले शेंडे फुटतात. जास्त फुटतून झाप होतं बघा. त्याच्या शेजारी बी दुसरा आंबा आहे. हा आंबा बी छोटा आहे. त्याची बी यंदा फूट झाल्यामुळं त्याला काही कैऱ्या नाही लागल्या. आणि कैऱ्या लागल्यात तर बघा आता दोनच लागल्यात आणि भरपूर मोठा आंबा आहे हा. हे बघा आता याला कसं आहे पाणी वगैरे भेटतं आणि कैरी बी भरपूर वाढलेली आहे. इथं एक आहे आणि हो का इथं एक आहे. हो का पानाच्या म्हणजे अशा फक्त दोन छोटं आहे बघा. हे बी असं हौदात. आता हा हौद आहे ना, आता हौद हा काढताच येणार नाही याच्यातून. आणि त्याला आता तसंच ठेवायचं. ज्यावेळेस खोड मोठं होईल त्यावेळेस कापून म्हणलं तरी काढता येईल, काय प्रॉब्लेम नाही आहे. याला पुढल्या वर्षी आंबे येणार. याचेसुद्धा असे शेंडे आम्ही मोडलेत बघा. किती असे म्हणजे त्याला फूट बघा किती झालेली. अगदी भरपूर फूट झालेली आहे. हे बघा अशा आंब्यांचे ना असे शेंडे मोडले बारीकपणात तर अगदी भरपूर फूट होती. आणि आंबे बी आपले चांगले होतात बघा. हे बघा मित्रांनो, आता हे आंबे आहे ना, ह्याला असं छान पिके अगदी कलर येणार आहे बघा. मस्त कलर येणार आहे. अगदी केशरी कलर येणार आहे याला पूर्ण आंब्याला. हे आंब्याचं झाड आमचं. आणि याला कलर आला की समजायचं हा आंबा आता पाडायला लागेल थोड्या दिवसात. पण पूर्ण आंबा आहे ना असा कलर येतो बघा. हे का असा थोडा थोडा आताशी यायला लागला आहे कलर. आणि मग तुम्हाला कसं वाटलं आमचा हा गावाकडचा रानमेवा बघा कसा वाटला. नक्कीच तुम्ही मला सांगू शकता की असा हा गावाकडचा रानमेवा आहे. मस्त वाटतो का नाही गावाकडचा गावाला गेल्यावर प्रत्येकाला वाटतं चला गावाकडचं शेतातलं काहीतरी वेगवेगळं खावा. असा हा गावाकडचा मेवा आहे. आणि गावाकडचा मेवा म्हणजे हा कुठं बी नाही भेटतो. पण कसं आहे त्याच्यावर भरपूर म्हणतात ना केमिकल वगैरे हे असतं. पण गावाकडच्या मेव्यावर तसं काहीच नसतं. हा ओरिजिनल गावचा मेवा खूप छान. मग नक्कीच सांगा मला कमेंट बॉक्समध्ये कसा वाटला तुम्हाला हा आमच्या गावचा मेवा. वाटला ना छान. बघा मग बघा किती सुंदर वारं चालले आणि ते आंबे बी किती छान हलतात बघा. हे आंब्यांचं दृश्य पाहून तुम्हाला अगदी कसं वाटतं नक्कीच सांगा मला कमेंट बॉक्समध्ये की हे आंबे बघून कसे वाटले. आणि फणस बघून तुम्हाला असे बरेच वेगवेगळी झाडं आहेत. जांभळीची बी आहे. जांभूळसुद्धा ते बी म्हणायचं एक मेवाच आहे. पावसाळ्यात तो मेवासुद्धा चालू होतो. हा बी चालू होतो आणि फणस बी चालू होतात. खूप छान वाटतं. खूप भारी वाटतं खायला. त्यावेळेस गावाकडं खूपच मजा असते. चला मग उद्या भेटूया. या आंबे खायला.